परभणी जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी अब्दुल अजीज उर्फ सगरू यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माळी गल्ली येथील इम्रान रुबी यांच्या कार्यालयात मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तसंच नगरसेवक नदीम इनामदार, विशाल बुधवंत, मोहसिन खान उर्फ अड्डू, नईम बोंड, युसिफ सर, शेख खाजा, आदर्श बेग, अरशद बेग, पत्रकार सलीम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढती महागाई, बेरोजगारी तसंच स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुला जलाव आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन पक्षाच्या देशव्यापी 3 टप्प्यांच्या राष्ट्रीय आंदोलनाचा भाग असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे आज बहुजन मुक्ती पार्टी आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये गॅस दरवाढीच्या संदर्भाने तसेच स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आणि ही जी पेट्रोल डिझेलचे वाढते दाम आहेत, महागाई आहे, किमती आहेत, याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आज एक चुला जलाव आंदोलन, गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत म्हणून लोकांना परत जनतेला त्याच परिस्थितीमध्ये सरकारचं तिकडं जे चूल आहे ही चूल पेटवण्याच्या परिस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे सरकारचा। त्यामुळं या सरकारच्या जनतेच्या विरोधी नीतीमध्ये आम्ही संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन केलेलं आहे, चुला जलाव आंदोलन केलेलं आहे। याच्या अगोदर सुद्धा आंदोलन झालेले आहेत आणि पुढचं आंदोलन धक्का आंदोलन असणार आहे। तर आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं आहे याला जर शासनानं जर गांभीर्याने नाही घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन, धक्का आंदोलनाच्या पुढे भारत बंदचं आंदोलन सुद्धा होणार आहे। तो तीव्र निषेध करतो आम्ही आणि तीव्र आंदोलन करण्याचे आम्ही याच्यामध्ये प्रयत्नात आहोत। धन्यवाद। जय मुलींना। शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आलेल्या महिलांना परभणी इथल्या महिला आणि बालकल्याण अधिकारी कार्यालयात अत्यंत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप महिलांनी केलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी पडताळणीच्या नावाखाली महिलांना वेठीस धरत अरेरावीची भाषा वापरून कार्यालयातून हाकलून दिल्यानं महिलांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय। या प्रकरणी त्रस्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। महिला बालविकास ऑफिसला आम्ही गेलो होतो। आता सगळ्या प्रत्येक गावाच्या महिला आहेत, खूप गोरगरीब महिला आहेत, त्यांना 7-8 महिने झाले त्यांना पैसेच नाहीत आणि सगळ्या महिला केवायसी करून त्यांना पैसे भेटले नाहीत। तर ह्यांची अशी मागणी आहे सगळ्यांची की आम्हाला पैसे सगळ्यांना जसे भेटले तसे आम्हाला पैसे भेटायला पाहिजे। तर आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन ह्याच्यासाठी दिले की आम्हाला दुसरी आमची काही मागणी नाही, फक्त आमचे 1500 रुपये दर महिन्याला जसे सगळ्यांना पडतात तसे आम्हाला 1500 रुपये आम्हाला पडायला पाहिजे। नाही आम्हाला जर नाही पडले पैसे तर ह्याच्या पलीकडे मग आम्हाला पुन्हा आणखीन नंतर आम्ही काय करायचं तर करू। ई फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या वतीनं 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता। या बंदमध्ये परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील 1800 औषध विक्रेते सहभागी झाले होते। दिवसभर सर्व औषधी दुकानं बंद होती। संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले। सेलू नगर परिषदेच्या वतीनं 16वी जनगणना 2027 अंतर्गत घर गणनेच्या पहिल्या टप्प्याला शनिवारपासून सुरुवात झाली। ही जनगणना प्रथमच ऑनलाईन पद्धतीने होते। 16 मे ते 14 जून दरम्यान घरगणना करण्यात येणार असून यासाठी 72 प्रगणक आणि 13 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली। उन्हाळ्याच्या सुट्ट्या बाजूला ठेवून शिक्षक 43 अंश तापमानातही राष्ट्रीय कर्तव्य पार पडताना दिसतात। नागरिकांना घरी येणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी तसंच चार्ज जनगणना अधिकारी महेश गायकवाड, अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी विजय शहाणे यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। भारतीय जनगणना 2027 साठी सेलू तालुक्यात काम प्रारंभ झालेला आहे आणि या निमित्त आपण सेलू तालुक्याचे प्रमुख जे जनगणनाचे काम पाहत आहेत असे शहाणे सर यांच्याशी संपर्क करू। शहाणे सर।
या जनगणनेबद्दल काय वाटतं? आपल्या सेलू तालुक्यामध्ये कसे काय नियोजन वगैरे आहे? भारताची जनगणना 2027 ही देशातील आपली 16वी जनगणना असून इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार आहे. सदरची जनगणना ही एकूण 2 टप्प्यामध्ये होणार असून पहिला टप्पा हा 16 मे ते 14 जून या कालावधीत होणार आहे. तसेच दुसरा टप्पा हा फेब्रुवारी 2027मध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये साधारणतः घर यादी व घरगणना करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सेलू शहरातील ज्या अनुदानित शाळा आहेत त्या अनुदानित शाळांतील शिक्षक बांधव यांची प्रगणक व परीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. प्रगणक म्हणून साधारणतः 72 शिक्षकांची नेमणूक केली असून 7 प्रगणक रिझर्वमध्ये ठेवलेले आहेत. तसेच त्यांच्यावरती सुपरविजन करण्यासाठी 13 परीक्षकांची नेमणूक केली असून 1 रिझर्वमध्ये परीक्षक ठेवलेले आहेत. सर्वांनी कामकाज सुरळीतपणे चालू केलेले आहे. साधारणतः भागात आपापले प्रभागामध्ये जाऊन प्रभागाची माहिती घेणे, घरावरती इमारत क्रमांकन करणे, मॅपिंग करणे, नकाशे तयार करणे, तसेच जे काय कुटुंबगणना होणार आहे ती साधारण दुसऱ्या फेरीमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये कुटुंबांना एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहे. ते सर्व प्रश्न कुटुंबातील राहणीमान, सध्याचे स्टेटस याविषयी विचारले जाणार आहेत. त्याकरिता सेलू शहरातील आपल्या जनगणनेच्या कामासाठी येणारे माझे सर्व शिक्षक बांधवांना सेलू शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती. एम्स हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र रंगारी यांच्या तक्रारीवरून सक्करधारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश भोयर, तुषार ठाकरे आणि प्रशांत काळे अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांनी फिर्यादीसह 5 ते 6 जणांकडून आतापर्यंत सुमारे 12.5 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर आणि हाऊसकीपिंग सारख्या पदांवर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. दरम्यान आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यातील जितेंद्र गोविंदराव रंगारी, आंबेडकर वार्ड, समुद्रपूर, जिल्हा वर्धा, समुद्रपूर इथे राहणारे जे फिर्यादी आहेत, या फिर्यादी तसंच त्यांच्याबरोबर आहेत इतर 5 ते 6 लोक यांना एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा ऑपरेटर किंवा एंट्री ऑपरेटर, हाऊसकीपिंग या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून अशा जवळजवळ 5 ते 6 लोकांकडून अविनाश कुशलराव भोयर, तुषार विनोद ठाकरे आणि प्रशांत सुरेश काळे हे सर्व एक मानेवाडा राहतो, एक हिंगणघाट राहतो आणि बाकी वायगाव, समुद्रपूर येथे राहते. यांनी या सर्वांना नोकरी लावायचा आमिष दाखवून त्यांच्याकडून 2025च्या मे पासून ते आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख रुपये वसूल केलेले आहेत आणि तो सध्या गायब आहे. तर यातील जो जितेंद्र रंगारे आहे यांच्या तक्रारीवर आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आमचे PSI आंधळे साहेब करीत आहेत. माझं जनतेला हेच आव्हान राहील की कोणत्याही ठिकाणी जर नोकरी लावायचं जर आमिष देत असेल किंवा कोण पैशाची मागणी करत असेल तर त्या संबंधित आमचं पोलीस स्टेशन किंवा डायल 112 जे आमचे हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा. असं कुठल्याही ठिकाणी पैसे घेऊन नोकरी लावली जात नाही. जोपर्यंत सदर ठिकाणी कुठे खरंच वॅकन्सीज आहेत किंवा नाही आहेत या ठिकाणी तुम्ही संबंधित संस्थेमध्ये किंवा जी कोणती संस्था ज्या नोकरीसाठी हे करतात त्या संस्थेमध्ये जाऊन खात्री केल्याशिवाय मध्यस्थीतर्फे कधीही असा पैशाचा व्यवहार करू नये. असे फसवले जाऊ शकतात. माझ्याकडे तसे असे 2-3 प्रकरण आलेले आहेत. यामध्ये आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्धी करीत आहोत.